बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील अगदी जवळच असलेले एक छोटेसे गाव म्हणजे गोपाळपूर आणि या छोट्याशा गावातील एक मोठा माणूस म्हणजे डॉक्टर प्रल्हाद सुंदरराव मुंडे। वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे। अत्यंत सर्वसामान्य गरीब अशा मेहनती व इमानदार कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। आई वडील मजुरी करायचे, त्यामुळे कधीकधी या डॉक्टर प्रल्हाद मुंडे यांनी पण त्यांच्यासोबत कामे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु ही परिस्थिती बदलण्यासाठी ते लहानपणापासूनच मन लावून शिकत गेले आणि यशस्वी झालेले आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून ते धारूर शहरामध्ये वैद्यकीय सेवा करत आहेत। रुग्णांची मोठी गर्दी त्यांच्याकडे नेहमीच असते। गोरगरीब रुग्णांना पैसे असोत किंवा नसोत, मात्र ते उपचार आवर्जून आणि वेळेवर करत असतात। म्हणून त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांना लोकसंसद जनप्रेरणा पुरस्कार देऊन मुंबईमध्ये मान्यवरांनी सन्मानित केलेले आहे। म्हणून या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। मी डॉक्टर प्रल्हाद सुंदरराव मुंडे, राहणार गोपाळपूर, तालुका धारूर, जिल्हा बीड। श्रद्धा क्लिनिक या नावानं गेली 25 वर्षे वैद्यकीय व्यवसाय क्रांती चौक, मेन रोड, किल्ले, धारूर या ठिकाणी करतो। पण परिचय देताना आता पुरस्काराच्या माध्यमातून तर लोकसंसद जनसेवा शिखर पुरस्कार 2025 हा 28 तारखेला मुंबई येथे देण्यात आला। तर कुठंतरी केलेल्या कामाची पावती म्हणून खूप छान वाटतंय। आम्ही चालत जातो, आम्ही आमचं काम करत जातो। काय होणार, काय व्हायचंय ते माहीत नसतं, परंतु आम्ही आमच्या पावलावर विश्वास ठेवतो। हा विश्वास एक दिवस आम्हाला आमच्या शिखरापर्यंत घेऊन जातो आणि म्हणूनच अगदी शिखरासारखाच पुरस्कार मिळतो। अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेत आहोत। अगदी ज्या नावाची चर्चा होत आहे, लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025 मुंबई या ठिकाणी हा पुरस्कार देऊन या व्यक्तीचा सन्मान केला। ही व्यक्ती कोण आहे? धारूर तालुक्यातील गोपाळपूर या गावचे भूमिपुत्र आणि आता धारूर शहरामध्ये या पंचक्रोशीमध्ये वैद्यकीय सेवा देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे तुमचे आमचे लाडके सन्माननीय डॉक्टर प्रल्हाद सुंदरराव मुंडे सर। पाहायचे आपल्याला की लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार या पुरस्काराच्या अनुषंगाने आमच्या डॉक्टर साहेबांची नेमकी भावना काय आहे, त्यांना काय वाटते नेमकं। साहेब, सर्वात प्रथम खरं तर न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि तुमच्या कार्याला सैल्यूट सुद्धा। लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार या पुरस्काराने आपला सन्मान झालाय मुंबई या ठिकाणी, राज्यस्तरीय पुरस्कार आहे। तर या पुरस्काराच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय सांगणार? मी गेली 25 वर्ष या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा करताना जो काही आतापर्यंत केलेल्या कष्टाला कुठंतरी एक पाठीमागून थाप भेटली असं समजतो। की म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता की हे पुरस्कार आपल्याला भेटेल म्हणून। आपण आपलं काम इमानदारीने केल्यानंतर पुरस्कार भेटतील किंवा लोकांचे आपल्याला आशीर्वाद भेटतील। मला असं वाटतं की आपण आपलं चालत राहावं, आहे की नाही? कारण वाटा ऑटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला भेटत जातात। वाट असते पण ती वाट आपण शोधावी लागते। मी तर म्हणेल की तुम्ही तुमच्या वाटा शोधल्या आणि तुमची वाट तर अशी होती की अंधारातून निघाली आणि उजेडामध्ये येऊन पोहोचली। खरं अंधारच होता। साहेब, हा जो पुरस्कार आहे लोकसंसद जनप्रेरणा पुरस्कार, हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छिता? हा पुरस्कार प्रथमतः मी माझे आई वडील, मोठे बंधू आणि माझे मुलं आणि पत्नी
आणि काही निवडक मित्रांना निश्चितच समर्पित करू. गोपाळपूर या गावामध्ये तुमचं बालपण केलेलं आहे. आई वडील ऊसतोड कामगार नाही हो. का, अत्यंत हालाकीचे दिवस होते हो. आणि मोठ्या कष्टाने जिद्दीने इथपर्यंत आपण आलेला आहात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले आणि नेमका इथला काय अनुभव आहे तुमचा? 2001ला मी माझा वैद्यकीय व्यवसाय इथंच म्हणजे चालू केला. त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला तर काही असं प्रत्येक जणाला काही हे भेटत नसतं किंवा पेशंट आहेतच किंवा लगेच. तर 1 वर्ष 1.5 वर्षाच्या म्हणजे नंतर व्यवस्थित सुरळीत चालू झालं. मग त्याच्यामुळे मेहनत बी होती. मग रात्रंदिवस पेशंट बघायचे. म्हणजे कुणी 12 वाजता जरी आलं तरी उठून सेवा द्यायची. असं तात्पर्य काय की डॉक्टर प्रल्हाद यांच्याकडे आल्यानंतर कितीही पेशंट आजारी असला त्याला आल्हाद वाटतं, बरं वाटतं नाही का? चांगली गोष्ट आहे. एक लोकांची भावना आहे खरं केलेल्या कामाची कुठेतरी. डॉक्टर साहेब, गोपाळपूर या ठिकाणी तुमचं बालपण केलेलं आहे. हो. खरं तर आज या पुरस्काराच्या अनुषंगाने भूतकाळातील त्या आठवणींना आम्ही उजाळा देतोय. गोपाळपूर या गावामध्ये अगदी धारूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं गाव आहे तुमचं. गोपाळपूर या गावामध्ये तुमचं जे मुंडे कुटुंब आहे ते लहानपणी कसं होतं, तुमचं घर, घरातली माणसं, ते सांगा. लहानपणीचा काळ जर बघायचा गेला तर 4थी 5वीला जर म्हणजे भविष्यात जर गेलं, आपल्या भूतकाळात जर गेलं तर कौलारू घर होतं. म्हणजे जेणेकरून आमचे आई वडील वेगळे राहिले नंतर. त्यावेळेस तर परिस्थिती अशी होती की म्हणजे पाऊस जर आला तर असं काळ पडायला असं वाटायचं, कारण ते कौलारू गळायचं आणि खाली पाणी साचायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यावर काहीतरी फळ्या ठेवून आई वडिलांनी ते पाणी उपस्थित राहायचं ना आम्हाला. म्हणजे पाऊस जर मोठा झाला तर ते घर पूर्ण गळायचं आणि घरामध्ये ते पाणी साचायचं. ते पाणी उपसणारी आई आणि वडील ज्या ज्या वेळेला आजही पाऊस पडतो तुम्हाला निश्चितच तो पावसाळा आठवत असेल. काही आम्हाला असे काही प्रसंग सांगा लहानपणीचे, म्हणजे त्या पावसाळ्यातले ते सांगा सर, कसे होते ते दिवस? एक तर 3-3 दिवस पाऊस लागून राहायचा. अच्छा. आणि ते एक दिवस पाऊस पडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडायला लागला तर असं वाटायचं की काळच आलाय, काळ आलाय नाही का, वाईट वाटायचं. गळकं जे घर असतं ते ज्याचं म्हणतात ना की ज्याचं जळचं त्यालाच कळतं, म्हणजे ज्याची अडचण आहे त्याला माहिती नेमकी अडचण काय असते. साहेब, मुंडे कुटुंब तुमचं जे आहे, म्हणजे या कुटुंबामध्ये काम करणारे 2 व्यक्ती म्हणजे आई आणि वडील. आई आणि वडील काय काय काम करायचे? आई वडील शेतातलं काम करायचे. वडील तर शेतीच करत होते पहिले. त्यावेळेस शेतीचा सोर्स जेणेकरून उत्पन्नाचा सोर्स नव्हता जास्त. त्याच्यामुळे मग आई वडील कारखाना करायचे. बैलगाडी घेऊन कारखाना करायचे. आता या मला सहकारी साखर कारखाना आहे, तिथं ऊस तोडायला जायचे. तुम्ही लहानपणी ऊसतोड मजुराचं काय दुखणं असतंय हे पाहिलं जवळ? मी स्वतः काम केलेलं आहे, वाडा जमा करणं त्याच्या काळात गेलं. लहानपणी आई आणि वडिलांचा तुम्ही हातात कोयता पाहिला आहे, त्यांची ऊसतोडी पाहिली आहे, तर त्यांना पाहून नेमकं काय वाटत होतं? ते कसे दिवस होते ते सांगा. दिवस म्हणजे असं हे किती दिवस चालायचं, हे कुठं ना कुठं तरी बदललं पाहिजे. त्याच्यामुळे आपण थोडंफार संघर्ष करायला पाहिजे किंवा जे आहे ते जाणीव ठेवून आपलं काम व्यवस्थित करायला पाहिजे किंवा काहीतरी आपल्याला अचीव करायचं ह्या उद्देश होतात. म्हणजे मला चांगल्या व्यक्ती चांगल्या यासाठी असतात की त्या किती काळ बदलला तरी त्यांचा स्वभाव बदलत नाही का. वडील सुंदरराव मुंडे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व तुमचे वडील, की ज्या व्यक्तीने नावाप्रमाणे आपल्या मुलांचं आयुष्य सुंदर केलं. शेतीशिवाय काहीच नव्हतं. मग आर्थिक परिस्थिती कशी होती, म्हणजे त्याचा परिणाम नेमका काय झाला ते सांगा. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. नंतर काही दिवसानंतर एक भाऊ आर्मीमध्ये गेल्यामुळे थोडंफार सुधारलं, पण ते ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये योगायोगानं 87ला वारले. त्याच्यानंतर परत प्रवास हा म्हणजे आर्थिक ह्याचा म्हणजे हलाखीचाच गेला. गोपाळपूर या गावामध्ये बालपण गेले, तिथे तुमचे बरेचसे मित्र आहे नाही का लहानपणीचे, तर मित्रातले प्रल्हादराव कसे होते नेमके ते सांगा. म्हणजे काय नेमकं आयुष्य होतं मित्रातलं? मित्रातलं आयुष्य पैसे नव्हते तरी आयुष्य चांगलं होतं. आणि आजची परिस्थिती अशी की लेकरांना मोबाईल सोडून खेळायला जाणं होते. तर आम्हाला म्हणजे काम करण्याच्या ऐवजी खेळायला का म्हणून मारत होते अशी. म्हणजे त्यावेळेला काम करणं अगदी महत्वाचं होतं. ते विचारूच वाटतं साहेब की कुठलीही व्यक्ती जेव्हा चांगली होते, चांगली दिसते आणि लोकांच्या मनामध्ये घर करते, त्यावेळेला
क्रेडिट गोज टू मदर. बरोबर. आईला खरं श्रेय जातं. आहे खूप. काय तुमची आई लहानपणी कशी होती नेमकी? आता तर काय तुम्ही आईची सेवा करता हे माहिती आहे आम्हाला, परंतु लहानपणी आई कशी होती आणि आईच्या अवतीभोवतीचं प्रल्हादरावांचं आयुष्य कसं होतं? आता लहानपणी आईचे म्हणजे आईचं तर काय आयुष्य मेहनतीतच गेलं, वडिलाचं पण गेलं. आता बरेच दिवस आले त्याच्यामुळं म्हणजे मला काही सांगण्याची लाज नाही त्याची. किंवा माझी आई कारखाना तर करायची आई वडील, पण त्याच्यानंतर इकडं वापस आल्यानंतर धारूर ते गोपाळपूर डोक्यावर दूध घेऊन यायची. कित्येक वेळेस मी आईचं काही अडचण असली किंवा काहीतरी मी स्वतः दूध घेऊन यायचं. सकाळी दूध घालायचं पण वापस जायचं. दररोज 3 किलोमीटर येणे, 3 किलोमीटर जाणे, 6 किलोमीटर एवढा प्रवास आई करायची की माऊली करायची. आणि आम्ही पण शाळेमध्ये पाहिजे 3 किलोमीटर जाणं, 3 किलोमीटर यायचं. धारूरमध्ये आई दूध विकायची. साधारणतः मग याला किती वेळ लागायचा बरं आणि किती पैसे मिळायचे त्या काळामध्ये? त्या काळात काय एक 8-10 रुपयाचं दूध व्हायचं. 8 ते 10 रुपये साधारणतः. बरं. त्याच्यावर ते सगळं जनावराचा खर्च, आपला म्हणजे किराणा, हे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये संसार काय ते माय माऊली म्हणजे अगदी भोळी बाबडी असते, तिची माया सुद्धा अगदी भोळी असते नाही का? आणि प्रचंड प्रेम असतं तिथं स्वार्थ नसतो. तर आईने तशाही परिस्थितीमध्ये, गरीब परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि तुमच्या भावंडांना जो जीव लावला, जी माया दिली, खरं तर असं म्हणतात की आईनं केलेले उपकार हे फेडता येत नाही आणि ते फेडू पण नाही माणसाने. तर तुमच्या आईने त्या काळामध्ये तुम्हाला जे जे दिलं, आज तुम्हाला काही आठवतंय का? आठवतंय, सगळं आठवतंय. काय काय सांगा नंतर. आता म्हणजे सुरुवातीचा काळ जर सांगायला गेलं तर आईनं असं कधी म्हणजे लेकरं उपाशी जरी असले तरी बाहेर म्हणजे सांगू नये अशी शिकवण दिली की आपलं लेकरू कोणाच्या दारात जाऊ नये. अच्छा. ते 2 हे राहिले तरी लेकरांना घरातच समाधान नव्हतं. ती एक मोठी शिकवण झाली किंवा आयुष्याला म्हणजे पोटामध्ये जरी आम्ही म्हटलं तरी लोकांना मागायचं नाही, कोणाच्या दाराला जायचं नाही. मला असं वाटतं की मुंडे साहेब की तुम्हाला तुमच्या आईने स्वाभिमान शिकवला. या मुलाखतीच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला पाहत आहेतच खरं तर, परंतु मी तुमच्या आईला सॅल्यूट करतो, त्या माऊलीला सॅल्यूट करतो की ज्या माऊलीनं एवढं चांगलं व्यक्तिमत्व घडवलं नाही का साहेब. लहानपणी आजही दिवाळी आहे, दसरा आहे, पोळा आहे, अनेक सण आहेत खरं तर, पण बालपणीचं जे वातावरण असतं ना गरिबीतलं, ते वेगळं असतं. तर तुमच्या काळामध्ये तुमच्या कुटुंबाने जे जे सण साजरे केले त्या सणाचे काय मला आठवणी सांगा. म्हणजे दिवाळी झाली. अच्छा. तर परिस्थिती अशी असायची की दिवाळीला म्हणजे किराणा तर उधार भेटायचा, धारूर मार्केट बाजारपेठ हे असल्यामुळं उधार भेटायचा. पण कधी कधी असं खंत वाटायची की बाबा आपल्याला वाजवायला नाही, म्हणजे दिवाळीचे फटाके वाजवायला नाही, दुसऱ्यानं वाजवले तर पण बरोबरी करायची नाही. पण कधी त्या गोष्टीचं असं हे वाटलं नाही. पण त्यावेळेस एक खंत होती की या गोष्टी आपल्याला भेटल्या नाही. आणि आज अशी परिस्थिती सगळं असताना त्या गोष्टीचं कुतूहल नाही. लहानपणी अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचं नेहमी कुतूहल वाटायचं, म्हणजे की अरे हे आपल्याला भेटलं पाहिजे, हे मला पाहिजे नाही का? जसं की प्रत्येक मुलाला ते वाटायला असतं की कुणाचं चांगलं घर बघितलं असं वाटतं अरे हे घर आपलं असं पाहिजे करतो नाही का? कुणाची सायकल बघितली, काय बघितलं की असं वाटतं की हे मला पाहिजे, कारण जे जे न होते आम्हाला हवं, ही भावना मुलांची असते. तसं तुमच्या बाबतीमध्ये काय होतं ते सांगा. सुरुवातीला तुम्हाला आठवतं की नाही काय माहिती, 5वी-6वीच्या पिरियडमध्ये त्या एक सेलवरच्या घड्याळ होत्या. अच्छा. बरं. 30 रुपये का काहीतरी किंमत होती घड्याळाची. बरं. पण ती सुद्धा सहजासहजी नाही भेटली असं, म्हणजे ज्यावेळेस भेटायला पाहिजे. अगोदर होते रेडिओ ट्रान्झिस्टर, म्हणजे असं वाटायचं की एखादा रेडिओ आपल्या घरात असावा, बातम्या ऐकून बाकीचं मनोरंजन घेऊ. पण ते पण नाही टायमाला भेटलं. उल्लेख केला की तुम्हाला सायकल पण खूप आवडायची. काय सायकल केव्हा भेटली मग तुम्हाला? सायकल मला 9वीला भेटली. 9वीला भेटली. नवीला नवी भेटली का जुनी भेटली? सेकंड हँड. सेकंड हँड भेटली. मग त्या सेकंड हँड सायकलची काय स्टोरी नेमकी, म्हणजे सहज भेटली का त्याला पण संघर्ष? नाही, त्याला पण म्हणजे बराच संघर्ष करावा लागला. अच्छा. कारण तेवढे एकदम ते 350 रुपयाला काहीतरी सायकल घेतली होती. 350 पैसे काही जुटत नव्हते. अच्छा. त्याच्यामुळे ते जमा करण्यामध्ये किंवा आई वडिलांच्या परिस्थितीमध्ये 15 दिवस गेले. त्याच्यानंतर पुन्हा ती सायकल घेतली. ज्या वेळेला हक्काच्या स्वतःच्या सेकंड हँड सायकलवर तुम्ही बसलात त्या सीटावर, काय वाटलं त्यावेळेला नेमकं? ते एक वेगळाच आनंद होता. वेगळा आनंद होता. काही भेटतच नव्हतं त्यावेळेस, भेटलं हे लय मोठी गोष्ट होती. बरं. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक सायकल भेटली असेल नाही का? सायकली भेटल्या, मोटरसायकल भेटल्या, पण त्याची जी क्रेज होती ती नाही आज मी असं. म्हणजे 350 रुपये देऊन जी सायकल घेतली होती सेकंड हँड, मला असं वाटतं की त्याला पण 15 दिवस गेले.
म्हणजे तो आनंद वेगळाच आहे. साहेब आयुष्य हे असंच पाहिजे, संघर्षातच, तरच वस्तूची आणि व्यक्तीची किंमत कळते माणसाला. साहेब लहानपणी शाळेमध्ये कसे होतात, कुठल्या कुठल्या शाळेत तुमचं शिक्षण झालं, तिथे लाभले तुम्हाला गुरुजन असतील, तिथले मित्र असतील, तुमच्या आवडीचे विषय असतील ते सांगा. माझं लहानपण 4थी पर्यंत मी गावातच शिकलो, गोपाळपूरला. आम्हाला एक लोखंडे गुरुजी म्हणून असायचे. त्याने म्हणजे लहानपण घडवण्यामध्ये काही हे सोडलं नाही, त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाय आहे झाला. 5वी 6वी इथं सरस्वती विद्यालयामध्ये धारूरला येणं झालं आणि पुन्हा 8वी 9वी 10वी जिल्हा परिषद शाळा धारूर. खरा पाया कुठं बसला म्हणजे कुठून खऱ्या अर्थानं आयुष्याला आकार आला? कोणत्या शाळेमुळे, कुठल्या गुरुजीमुळे? आयुष्याला आकार जिल्हा परिषद शाळेमुळे, गावातल्याच आणि सरस्वती शाळा आणि जिल्हा परिषद. म्हणजे 10वीच्या अगोदर जो प्रवास झाला बरं, त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. असे कोणते गुरुजी आहेत की ज्या गुरुजीमुळे असं वाटलं की अरे आपण ते करू शकतो? म्हणजे पर्टिक्युलर एका गुरुजीचं नाही सांगता येणार. अच्छा. पण 11वीच्या नंतर मात्र म्हणजे वेगळी कलाटणी भेटली. 11वीच्या नंतर वेगळी कलाटणी भेटली. मुंडे सर, मला विचारायचं वाटतं की गरिबाच्या लेकराने फार मोठं स्वप्न पाहायचे नसतं. कारण काय असतं सांगा की आपल्या लोक म्हणायचे की अंतरून पाहून पाय बसवायचे. मग त्यावेळेला कसं होतं की फक्त B.Ed कर नाही का आणि शिक्षक हो, मग डॉक्टर व्हायचं म्हणजे की लोक म्हणायचे काय शक्य आहे. परंतु काही जी जिद्दी मुलं होती त्यांनी मात्र स्वप्न हे पूर्ण करून दाखवलं. मला असं वाटतं त्यात तुम्ही पण आहात. तर लहानपणी केव्हा असं वाटतं तुम्हाला की आपण डॉक्टर होऊ शकतो बाबा? त्यावेळेस काही असं वाटलंच नाही, डोक्यात काहीच नव्हतं. फक्त शिकायचंय, मेहनत करायची, आपली दरिद्री कुठं तरी संपवायची, एवढाही होता. पण 11वीच्या नंतर मग ज्यावेळेस सायन्सला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस कुठंतरी वाटायला की आपण आता थोड्या ह्या ट्रॅकमध्ये जायला हरकत नाही. लहानपणी कधी काही काळासाठी होईना तुमच्या हातामध्ये कोयता आला होता. हो. तर त्या कोयत्याची काय आठवण नेमकी? कोयत्याची आठवण म्हणायला गेलं तर ज्यावेळेस ते सकाळी उठून पहाटे उठून जायचं ऊस तोडायला, 4 किलोमीटर 10 किलोमीटर असायचं तो प्रवास, अर्धा झोपीत जायचा. अच्छा. सकाळी आई 4 वाजता उठून भाकरी करायची आणि ती सोबत घेऊन जायचं. आणि तिथं गेल्यानंतर सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण ते तोडतो त्यावेळेस ते जमा करताना जी काटे लागत होते ना ते आज बी असं अंगावर काटा येते. अंगावर काटा येतो. कारण ऊस तोडताना म्हणजे काही फार आनंद नसतो नाही का? नाही का? कारण ऊस तोडणारा कामगार हा खरं तर ते काटे सहन करतो. बऱ्याच वेळा ठेच लागते किंवा ते दसगड घुसतं नाही का? अनेक अडचणी असतात किंवा एखादा साप आलेला असतो तिथं नाही का, एखादा प्राणी असतो. आणि अशा प्रसंगामध्ये भल्या पहाटे लोक काम करतात. म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये साखरेने गोडी येते, पण साखर म्हणजे ऊस तोडणारा कामगार जो आहे त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःख असतं. तर साधारणतः किती वर्ष तुम्ही काम केले? 2-3 वर्ष केलं. 2-3 वर्ष केलं. मग असं म्हणतात की ज्या वेळेला हातामध्ये कोयता येतो तर ज्या हाताने कोयता धरलाय त्या हातात लवकर पेन बसत नाही. तुम्हाला काय वाटलं नेमकं? म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण हे करत राहावं असं दरवर्षी करत राहावं? त्याच्यात काही घेत नव्हतं, कारण ती जी परिस्थिती होती ती काही जास्त दिवस करण्याजोगी नव्हती आणि ते आपल्या म्हणजे डोक्यात काही बसत नव्हतं की आपण हे करणार आहेत. पण आता नाविलाज म्हणून आई वडिलांना हातभार लावायचा म्हणून त्या गोष्टी केल्या. पण पुढे थोडी परिस्थिती बदलत गेली तर मग एक शिक्षणाची आवड लागली. तिथून ऊस तोडत असताना एक ऊसतोड कामगार होता तुम्ही. तर ज्या वेळेला जेवायला बसत असतात दुपारच्या वेळेस नाही का, त्यावेळेला आई वडील तुमचे संवाद साधत असतील तर काय म्हणत होते? म्हणजे तुम्हाला ऊसतोडीला प्रोत्साहन द्यायचे का अभ्यासाला? आईचं तर स्पष्ट म्हणजे आमच्या आईनं सगळं घडविलं. वडील काम करायचे शेतीमध्ये, पण कोणत्या गोष्टीचं हे नव्हतं की म्हणजे असं काय करायला पाहिजे काय नाही. पण आईनं तिने 4 भाव आले आम्हाला, शिकायचं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणजे ऊस तोडला, प्रचंड कामं केली शेतामध्ये सुद्धा, पण तरी सुद्धा अभ्यासाची हायवे नाही केली नाही का? मी तर परत तुमच्या आईला मी धन्यवाद देतो की ज्यांनी खरं तर इतके कष्ट सहन केले, त्रास सहन केला, परंतु तुमच्या सर्व भावंडांना त्यांनी शिकवलं. सर कधी असं वाटलं बरं नेमकं? कारण तुम्ही मोबाईल उल्लेख केला की तुमचा D.Ed ला पण नंबर लागला होता. महिनाभर D.Ed मी केलं. 1 महिना D.Ed पण केलं. मग शिक्षक होऊन अगदी चांगली नोकरी लगेच लागली जिल्हा परिषदची नाही. मग काय असं झालं नेमकं की वाटलं की अरे नको आता? सुरुवातीला 1 महिना मी D.Ed कॉलेज केलं. अच्छा. BHMS नंबर लागायचा. पण ते
आपला हा व्यवसायच नाही किंवा ह्याच्यात आपल्याला म्हणजे इंटरेस्टच नाही असं वाटत गेलं किंवा नाही. आता हे म्हणजे बाकीच्या लोकांना जरी पैसे भरून भेटत असं आपल्याला जरी फुकट भेटत असेल तरी काही ह्याच्यात रुचीच नाही. काहीतरी कुठला तरी डिप्लोमा मेडिकल फील्डशी रिलेटेड करावं असं एक मानसिकता होती. योगायोगानं नशिबात जे असेल ते भेटते म्हणण्यासारखं अखेर तिसऱ्या ह्याच्यामध्ये नंबर लागून गेला. जेणेकरून आणि विशेष म्हणजे BHMS ची फीस भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. बरं. तर मी औरंगाबादहून गावाकडे आलो. गावी आईला म्हणलं असं आहे की बाबा नंबर लागला. तर मग आता त्यावेळेस आता थोडाफार आधार होता. ते आई आमची पेशंट होती नंतरच्या काळामध्ये भाऊ आल्यानंतर. तर मग आता तेवढे पैसे तर 3,000 रुपये 3,500 रुपये तर घरी नसते. पण त्याच्यानंतर आमची एक चुलत चुलते त्यांच्याकडे गेले ते आणि अशा नसून थोडा नंबर लागला 3,000 रुपये. तर त्यांनी त्यावेळेस काय म्हणावं शाबदाण्याच्या गोळ्याचं काय खरं असते म्हणजे इकडे चांगला DED ला नंबर लागला आणि उगाच तुम्हाला कळत नाही वळत नाही जाऊ दे आता काय करू की म्हणून काय करते साहेब मी असं. म्हणजे मग काकाने ते पैसे दिले की नाही दिले दिले. बरं. परंतु त्यांना असं वाटत होतं की DED ला नंबर लागला तर तेच करावं तेच करावं म्हणजे शिक्षणाची मानसिकता त्यांची मानसिकता होती. कधी कधी काय असतं की कुठली व्यक्ती काय विचार करत सांगतात नाही कदाचित त्यांचा विचार तो बरोबर होता. बरोबर त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असते पण आपल्या दृष्टीने आपण बरोबर होतो. म्हणजे तुमच्या मनामध्ये एक होतं की मला DED नाही करायचं असा तो काळ होता साहेब की तर DED ला नंबर लागत नव्हता. DED ला 10 लाख रुपये देऊन पोरं येत. मी ज्यावेळेस सोडलं त्याच वेळेस पोरं म्हणायचे आम्ही एवढे पैसे देऊन आलो तू कसं काय चालला. DED ला एक तर नंबर लागत नाही. लागला म्हणजे अगदी नोकरी फिक्स होतो. त्या काळात असं म्हणायचे की DED म्हणजे गरीबाचा MBBS नाही का. आणि तुम्ही ते सगळा चान्स सोडला होता आणि एक मोठी रिस्क तुम्ही घेतली. साहेब एक विचार असं वाटतं की तुमचं मग मेडिकल कुठं झालं नेमकं BHMS माझं संभाजीनगरला DKMM होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे. अच्छा. दक्षिण केसरी मुनी मिश्रला जैन समाजाचं ट्रस्ट आहे ते देवीच्या मकबऱ्याच्या पाठीमागे युनिव्हर्सिटीच्या बाजूला. तिथला पण प्रवास असाच होता. काय कारण परत हालकायची होती. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे मेडिकल पूर्ण केलं तर ते काय कसं सहज गेलं का मग तिथे अगदी ओढाताण सुरूच होती. मग आयुष्यात ओढाताण जोपर्यंत म्हणजे इथं व्यवसायाला येऊन 1-2 वर्ष झाले नाही तोपर्यंत आयुष्यात ओढाताण होतीच करत नाही. ज्या वेळेला ही ओढाताण होती त्यावेळेला कोणी कोणी सहकार्य केलं कारण ती माणसं फार आपल्याला कायम लक्षात राहिली असतात. आई वडील तर सदैव होते. त्यांच्याच्यानं जे घडलं ते घडविलं बरोबर आहे. त्याच्यानंतर मोठे बंधू एक आमचे हॉटेल मॅनेजमेंट झालेलं होतं ते नोकरी करीत होते त्याच्यामुळे सोर्स तयार. नाव काय त्यांचं? विजय सुंदरराव मुंडे. विजय सुंदरराव मुंडे ते जे प्रिन्सिपल आहेत मध्य प्रदेशमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज गव्हर्नमेंटच्या. म्हणजे ते तुम्हाला सहकार्य करायचे. त्यांनी सहकार्य केलं. तुमचं विजय सुंदरराव मुंडे तुमचे मोठे भाऊ त्यांना काय म्हणतो तुम्ही? बापू. बापू. अच्छा. म्हणजे खरं तर ही बापूची दुआ आहे नाही. बापूने स्वतःचा जीव मारला पण तुम्हाला त्यांनी पैसे दिले नाही का. कारण काय असतं की त्यांना पण त्या काळात एवढा पगार नसेल ना पण तरी पण त्यांनी आपला भाऊ शिकतोय ना तर सहकार्य करा. त्यांनी सहकार्य केलं. सर ज्या वेळेला तुम्ही मेडिकल पूर्ण झालं त्यावेळेला अनुभवासाठी तुम्ही पुण्यामध्ये गेलात तुम्ही तर 2 वर्ष तिथं काय काय शिकलात तुम्ही सांगा. तिथं सुरुवातीला गेलो म्हणजे मित्रच होता एक तर त्याच्याकडे थांबून हॉस्पिटल जॉईन केलं. हॉस्पिटल जॉईन केलं तर म्हणजे 99ला मला पेमेंट होतं तिथं 400 रुपये पण राहणं खाणं सगळं फुकट होतं. तिथं कपडे धुवायला मावशी 400 भागत होते. भागत होतं काहीच नव्हतं म्हणजे लई गरजा नव्हत्या अशा बऱ्याच काहीच गरज नव्हतं. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं हॉस्पिटल जॉईन केलं तिथं 1200 रुपये म्हणजे असं प्रवास शेवटी काय म्हणजे पूर्ण गोष्टी सगळ्या काही भेटत गेल्या असत नाही पण जे भेटलं त्याच्यामध्ये आणून मानून चालत राहिलं असं. निर्व्यसनी प्रामाणिक लोकांच्या गरजा फार नसतात. बरोबर. त्या फार कमी असतात आणि आहे त्या ते सुखी असतात. साहेब ज्या वेळेला प्रॅक्टिस झाली अनुभव आला पूर्णपणे कारण असं म्हणतात की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर नाही का आणि मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. तर ज्या वेळेला अनुभव पूर्ण केला 2 वर्षाचा त्यावेळेला धारूर या शहराचीच का निवड केली कारण तुम्ही तिथं पुण्यामध्ये देखील स्थिरावला असतात. मग या शहराची निवड का केली म्हणजे गावाजवळ आहे म्हणून आई वडील जवळ आहेत म्हणून त्यांची आपल्याला सेवा करता येईल काय नेमका उद्देश होता? एकदम महत्वाचा प्रश्न तुमचा. कारण पुण्यात असताना ती म्हणजे जे माणसाला राहणीमानाची किंवा
दुनिया बघण्याची जी सवय लागली. आपल्याला तर पहिल्यापासून झालेलं असल्यामुळे त्याचं काही लय वाटलंच नाही. जे आहे त्या वातावरणामध्ये चलत गेलो आपण. अच्छा. पण मूळ इकडे येण्याचं कारण म्हणजे मोठे बंधू तिकडं असल्यामुळं इकडं घरी कोणीच नव्हतं बघायला. आणि आपण बाहेर किती जरी राहिले तरी शेवटी आईवडिलाकडे कोण बघणार आहे, त्याच्यामुळे ते एक दृष्टिकोन होता. आणि जवळपास राहून त्यांचं पण बघता यावं, आपण कुठेतरी सेटल व्हावं या उद्देशानं दारू काढलं. दारूला जेव्हा तुम्ही आलात म्हणजे 2004 ची गोष्ट नाही नाही, 2001ला 2001 ते आता 2025 सुरू आहे जवळपास 25 इयर्स. तर काय सांगाल नेमकं की जेव्हा इथं ठाण मांडायची होती म्हणजे सुरुवात करायची होती, म्हणजे असं वाटत होतं का की यार एक आपला मेळ लागेल बाबा जवळ पाहिजे गोष्ट? नाही, आता सुरुवातीला तर ज्यावेळेस आलो मी त्यावेळेस म्हणजे आता ते जे माझं इन्स्ट्रुमेंट हे घेऊन दिले ते माझा मित्र आहे सतपाल तोष्णीवर. अच्छा. त्यांनी सगळं घेऊन दिलं म्हणजे पुण्यामध्ये. आणि मोटरसायकल सुद्धा त्यांनी एक सेकंड हँड मोटरसायकल त्यांनीच घेऊन दिली. अच्छा. मी आज बसतोय त्या ठिकाणचा टेबल सुद्धा आज मी तेच आहे, तो त्यानंच दिलं म्हणजे. तेरी मेहरबानी आहे बस. मित्राचे योगदान आहे. मला असं वाटतं डॉक्टर साहेब की आपण चांगले असाल तर जग चांगले. बरोबर आहे. त्यासाठी आपण चांगलं असावं लागतं. लोकांना उगाच वाटतं की जग वाईट आहे. जग वाईट नाही, जग चांगलंच आहे. पण आपण चांगलं राहावं, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. साहेब 25 वर्षाचा हा प्रवास आहे खरं तर नेरा वाटतो. तर या 25 वर्षाची सुरुवात कशी होती ती सांगितली तुम्ही आताच की टेबल कोणी दिला, गाडी कोणी दिली. पण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही स्थिरावलात तिथून ते इथपर्यंत काय काय नेमके अनुभव, नेमका प्रवास काय आहे, साधारणतः किती लोकांपर्यंत पोहोचलात आणि आताची परिस्थिती काय सांगा. सुरुवातीला 2-3 वर्ष तर काही म्हणजे जास्त म्हणजे हे नव्हतं. पण जसं जसं वाढत गेलं तसं पेशंट वाढत गेले. सुरुवातीला 5 पेशंट म्हणजे 2001 मध्ये आले म्हणजे 10 कधी होतील असं वाटायचं. काही कालांतरानंतर मग 2006-5 म्हणजे 5-6-7ला ते 150 ते 250 पेशंटची ओपीडी होती माझी. म्हणजे असं बाजार दिवशी हे होते. एरवी तर 100 पेशंटचे असायचे. असं ते काम करत गेलो, मेहनत गेलो, पैसा भेटत गेला. पण पैसा कमविण्यासाठी कधी व्यवसाय नाही केला, आज बी नाही केला आणि नंतर पण नाही केला. आणि आज बी एक आपण प्रामाणिक काम करत गेलं तर पैसा भेटत जातो. ही बी गोष्ट खरीच आहे. दुसरी गोष्ट एक सांगतो की तुमच्या बाबतीमध्ये आम्ही जे ऐकले की गुण येणारे गुणी डॉक्टर. काय सांगतो की गुण येणारे डॉक्टर आहेत पण पेशंटला गुण येतो आणि डॉक्टरही गुणी आहेत. म्हणजे गुण येणारे गुणी डॉक्टर अशी तुम्ही ओळख आहे लोकांची भावना आहेत त्या. तर ह्या भावना सहज निर्माण नाही होत. तर त्यासाठी फार मोठा त्याग करावा लागतो. तर ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे पेशंट येतो कसं ट्रीट करतात, म्हणजे काय ट्रीटमेंट देता की जेणेकरून बरं तर होतच पण त्याच्या मनामध्ये कायम तुमच्याबद्दल एक प्रेम निर्माण झालेलं असतं, काय माणूस चांगला आहे बुवा. आजपर्यंतच्या व्यवसायामध्ये आताच म्हणल्याप्रमाणे पैशासाठी व्यवसाय केला नाही. किंवा पैशासाठी किंवा 2 रुपये म्हणजे नसतील असतील तरी काहीच नाही, कधी कुणाला मागितलं नाही. म्हणजे ह्या दुनियामध्ये इमानदार लोक पण काय आहेत, आपोआप आणून देतात सगळ्या गोष्टी. आणि जे 5-10% लोक असतात ते तर कुठं पण उपदेतील असतात, म्हणजे त्यांचा कधी विचार केला नाही. पण खरा वर्ग जे इमानदार आहे त्यांच्याशी आपली एक नाळ जोडलेली आहे. त्याच्यामुळं व्यवसायाकडं असं ह्याचं म्हणजे कमविण्याच्या दृष्टीने नाही बघितलं. आणि अजून एक सांगतो की आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून किती जरी आईवडील सक्षम असले तर जी लेकरं म्हणजे आंधळे असतात, डोळे असतात त्यांची फीस घेत नाही. वा, तुमच्या कौतुक पहिल्यापासून शेतकरी. आणि जे मतिमंद असतील त्यांचे वडील किती जरी श्रीमंत असतील तरी कारण त्यांचं करतात म्हणून आपल्याला जाणे म्हणून त्यांची कधी आपण फीस घेत नाही. दुसरी गोष्ट वृद्ध माणसं असते तरी त्यांना म्हणजे असं काही हे नाही किंवा ते आज बी काही 50 रुपये दिले तरी ठीक आहे. डॉक्टर साहेब एकीकडे लोक पैशाला पैसा जोडत आहेत, बँक बॅलन्स चेक केल्यानंतर तर लाखो कोटी असं तर बरं वाटतं, झोप लागते नाही का. आणि एकीकडे तुम्ही असे आहात की अगदी आंधळा असेल, म्हणजे अपंग असेल, वयोवृद्ध असेल, फार गरीब असेल, पैसे घेत नाहीत, कुणाकडे असो नसो असू दे बाबा. काय म्हणजे ही भावना कशी निर्माण झाली, म्हणजे हे कोणी सांगितलं का तुम्हाला वाटतंय का तुम्हीच केलंय? सांगण्याचं नाही, दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाही. एक माझी आत्मिक इच्छा आहे की आपल्याला काही गोष्टी ज्या नाही भेटल्या, आई वडिलांच्या आशीर्वादाने किंवा सगळ्याच्या पुण्याने भेटल्यात तर आपलं कुठंतरी योगदान जावा किंवा कुणाचे तरी आशीर्वाद आणखी भेटवता आपल्याला, हा उद्देश. तुमचा प्रवास 2 व्यक्तीने जवळून बघितला, ते म्हणजे आई आणि वडील. आज ज्या वेळेला
एका ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर आणि तोही या धारूर नगरीमध्ये नाव होतंय, राज्यस्तरीय पुरस्कारांचं फार कौतुक झालं. तर या दोघांना काय वाटतं बरं नेमकं, म्हणजे ज्या वेळेला ते बाहेर असतात खास करून वडील, आणि लोक सांगतात की तुमच्या मुलामुळे डॉक्टर साहेबांमुळे माझी ताप राहिली, मला बरं वाटतंय आता, तर त्यांच्या भावना काय असतात नेमक्या? त्यांना एक असं प्राऊड फील होतं की बाबा आपल्या मुलाचं एवढं हे झालं, कौतुक केलं, किंवा दुसऱ्याने सांगितलं तर वाटतं की बाबा नाही म्हणजे चांगलं आपल्या हातून एक चांगलं कार्य होईल. म्हणजे पुण्याचं काम करतात तुम्ही असं नाही, तेच तुम्ही जर पुण्याला असतात तर त्यांना तिथपर्यंत कळालं नसतं काय चाललंय ते. आहे डॉक्टर आहे एवढं, पण इथं आज आहे तो भेटला नसतो. आपल्या माणसांची सेवा करणं एक वेगळा आनंद असतो नाही का. ज्या वेळेला गोपाळपूर, म्हणजे तुमच्याकडे तर सगळ्या भागातून पेशंट आलेले असतात येतात, परंतु ज्या वेळेला गोपाळपूरचा माणूस जेव्हा येतो आपला ग्रामस्थ, तर काय नेमकी अटॅचमेंट असते दोघांची? कारण गावाकडचा माणूस हक्काने आलेला असतो. मग तिथं काही व्यवसायाचं काही हे नाही, त्याला जे आहे ते आपल्याच्या जे ट्रीटमेंट देणं होतं ते देणे, म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने नाही बघता एक आपल्या जवळचा माणूस आहे. गोपाळपूर या गावातील ग्रामस्थांच्या, तुमच्या जवळच्या माणसांच्या दृष्टीने तुम्ही डॉक्टर साहेब आहे का त्यांच्या आणखी वेगळी ओळख आहे? नाही, जे लहानपणीचे मित्र आहेत त्यांना तर मित्रच आहे. अच्छा. पण आता काही लोक आदरानं मोठे बी असले तरी डॉक्टर साहेब म्हणतात, याच्याचं एक मोठेपणा असतं, एक प्रेम असतं. ठीक आहे साहेब, हे जाऊ तुमच्या पूर्ण या प्रवासाबद्दल. तुमची फॅमिली म्हणजे तुमच्या सौभाग्यवती, तुमची मुलं काय करतात आणि तुमच्या सौभाग्यवतींची तुम्हाला कशा प्रकारे साथ असते ते सांगा. माझ्या सौभाग्यवती हाऊसवाईफ आहे. अच्छा. शिक्षण जेमतेम झालेलं आहे आणि पहिल्यापासून अशी हे नव्हती की बाबा नाही ग्रॅज्युएट बायको करायची, किंवा आपल्या मनाची हे असते. काही जणांना प्रोफेशनल ज्याला राहायचं ते करू शकते, पण आपल्याला आपलं घर बघायचं होतं, त्याच्यामुळं व्यवस्थित चांगली गृहिणी आणि नशिबानं आमच्या पाहुण्यातले असल्यामुळं गृहिणी चांगली भेटली. आज पण मी कुठं म्हणजे कुणाचं नाही बघता ते सगळ्या गोष्टी त्यांची कणखरपणे खंबीर साथ आहे. मुलं काय करतात तुमची? मुलगा एक नीट रिपीट करतोय आणि मुलगी BA बेसिस करते, प्युअर होमिओपॅथी करायला. अच्छा, म्हणजे तुमची दिदी तुमचा जो काही वारसा आहे तो पुढं नेणार आहे आणि मुलगा पण प्रयत्न करतो नाही का, त्याला पण यश येईल. साहेब, ज्या वेळेला आपण मागे वळून बघतो, आज खरं या सेवेतली 25 वर्ष, 2025 सेवेची 25 वर्ष आणि पुरस्कार सुद्धा त्याच नावाने आहे, लोकसंस्कृत जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025. मागे वळून पाहताना काय वाटतंय? त्याच्यात आणखी एक योग आहे. हा सांगा. नेमकं 28 तारखेला माझा वाढदिवस होता, त्याच दिवशी पुरस्कार भेटला. याला म्हणायचं दुग्ध सरकार योग नाही. आज मागे वळून पाहताना काय वाटतंय? मागे वळून पाहताना प्रत्येक गोष्टीकडं म्हणजे बारकाईने जर बघितलं तर ज्यावेळेस काही नाही भेटलं त्यावेळेस त्याचं काही वाटलं नाही, पण ज्या गोष्टी भेटल्या नाही त्या थोड्या उशिरा भेटल्या, त्याचं आज काही महत्त्व वाटलं नाही, एवढंच. साहेब, एक टप्पा तुम्ही पूर्ण केला, एका शिखरावर तुम्ही आलात आणि आता खरं तर तुम्ही तुमच्यासाठी आता सगळं आभार ठेवणं आहे, म्हणजे तुम्हाला आता वाटा मोकळ्या आहेत आणि काहीतरी नवीन करण्यासाठी. तर काय नेमकं मनामध्ये आहे की आपण नवीन काय करावं? आता नवीन करायचं म्हटलं तर ह्या म्हणजे पुरस्कार भेटल्यापासून किंवा गेले 2 वर्षापासून मी जरा बदल करायचा असं डोक्यात आहे, जेणेकरून आपण थोडी मेहनत घेऊन एक ठराविक म्हणजे आजारासाठी काही होमिओपॅथीमध्ये करता येते का त्याच्यावर संशोधन चालू. ज्यांच्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर पेशंटला आल्हाद वाटतो असे डॉक्टर मुंडे प्रल्हाद. आणि सांगायचं तात्पर्य मी काय सांगतो की लोकसंस्कृत जनप्रेरणा हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांना भेटला, परंतु पुरस्कार का मिळाला, पुरस्कार देण्यामागचा हेतू काय, त्या व्यक्तीचं कार्य काय, हे मुलाखतीतून क्लिअर होतं. कारण आजवरच्या या 25 वर्षाच्या सेवेमध्ये काय केलं नेमकं साहेबांनी, तर जे अपंग लोक आहेत त्याची परिस्थिती कशी असू द्या, त्याच्याकडनं पैसे नाही घेतले. जी गरीब फार व्यक्ती खिशात पैसे नाहीत पण दुखतंय, पैसे नाही घेतले. जो वयोवृद्ध आहे त्याचे पैसे नाही घेतले, उलट त्याला सांगितलं काय लागतंय का, हा आधार दिला. मला असं वाटतं की ऊसतोड काम करणाऱ्या आईवडिलांनी शिकवून काय दिले असेल, संस्कार काय दिले असेल ते हे दिलेत आणि हे संस्कार दिले पाहिजेत.
कारण मुलांना पिझ्झा, बर्गर, चॉकलेट हे देण्यापेक्षा चांगले संस्कार द्या, मुलं चांगलं होतील. कारण या जगामध्ये पैसा नाव करत नाही. उगाच वाटतं आपल्याला की मी खूप पैसे कमवल्यानंतर माझं खूप नाव होईल, होत नाही. त्यासाठी चांगलं वागावं लागतं, चांगलं बोलावं लागतं, चांगलं राहावं लागतं, चांगलं असावं लागतं. तर मग खऱ्या अर्थानं लोक तुमचं नाव घेतात, तुमचं कौतुक करतात. कारण याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड जावा. कारण अट्टास काय नेमका, तर एक दिवस प्रत्येकाला जायचंय निघून, पण जाण्या अगोदर चांगलं काहीतरी करून जा की जेणेकरून 4 माणसांनी म्हटलं पाहिजे की माणूस चांगला होता. कारण पैसा किंवा सोनं अडकं हे कोणी बरोबर घेऊन जात नाही. बरोबर जातं ते फक्त आणि फक्त आपलं चांगलं कर्म. साहेब, तुमच्या त्या चांगल्या माणसाला न्यूज वन महाराज चॅनलचा सॅल्यूट. निश्चितच या ठिकाणी लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025 ने सन्मानित झालेले धारूर नगरीतील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत, गुणी, हुशार व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर प्रल्हाद सुंदरराव मुंडे यांच्याशी साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश. प्रेक्षकांना आवडला असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र. धन्यवाद.